आज आम्ही करणार आहे चॅलेंज व्हिडिओ. त्याच्यासाठी आम्ही जेम्स मागवलेत. ते पिक पॉइझन वाला. हा, जी रील जी व्हायरल, जो ट्रेंड येऊन गेला पण. हा, आणि आम्ही आता करणार आहे. पण ठीक आहे, अवतार पण नाही पण तरी अभी हमारे नेल्स भी है ना, तर नेल्स दिसते. सो लेट्स चला. तर गाईज आम्ही करत आहोत जेम्स चॅलेंज मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि इथे करतोय ओठ्यावर बिकॉज आपल्याला इथे जेम्स मांडायचे आहेत. तुम्हाला तर माहितीच असलं, सगळ्यांनी बघितलं असेल तर फ्रेंड. मी जास्त माझं लक्ष इथे एक्साइटेड. इथे मम्मी दिसते ह्या मला सगळं दिसेल. सो मांडूया आपण जरा. आता एवढे असतात, भरपूर जास्त झाले हे. मग तू का फोडते दुसरा? फोडूया ना यार, कन्फ्युज होईल ना. अरे खूप खूप टाइम लागेल मग दीदी, नको. मज्जा नाही येत रे, जास्त असले की म्हणजे ते तुला असं वाटतंय आता. हा, अरे होते त्यांचे अजून भरपूर. घे मग फोड. थोडेसे टाकूया ना दुसरे कलर. मला तर खायचंय. दुसरे कलर काय, एवढे कलर्स त्यांना दिसणार कसं? आता तुम्हाला दिसेल. जरा लांब लांब आहेत रे. 20 रुपयामध्ये छान भेटले. दिसतंय तुम्हाला? मांडलेले आहे. इथे बोलायचंय वी आर डुईंग पिक पॉइझन ना, पिक पॉइझन. वी आर कुत्रे यार बरोबर. झालं. Finally we are doing pick a poison challenge. I'm so excited and nervous. चलो let's start. Okay, first me. मी डोळे बंद करू ना. Okay. Done. एवढं लगेच? Now it's my turn. Okay. थांबा. डन. ओके, सो तू पहिले. आपण दोघांनी एकच चूज नाही केलंय ना. आउट. पॉइझन. तुझं यार पॉइझन मला मिळालं, आम्हीच पहिला हारली. तुझं हे काय हे? जिंकले मी. जिंकलेलं. येस. शिट गाइस, काय यार. वाव, मला वाटलं की छान चूज केलंय. मला वाटलेलं हीच हारणार. मला फुल कॉन्फिडन्स होता. एवढा कॉन्फिडन्स? मला वाटलं मी काय घेणारच नाही. मला वाटलं की सेवच चूज केलंय का काय. चल परत एकदा. चल आता एवढ्यातूनच.
ओके त्याच्या आपल्या युट्यूबवर मम्मा दीदी हारली, दीदीने पॉइझन घेतला. मम्मी हे काय असतं म्हणजे यातून एक चूज करायचं, एक मी चूज करणार. समजा हा माझा पॉइझन वाला आणि ही वेगळा चूज करेल, म्हणजे दोघींनी बिना बघता. आणि मी जो चूज केलेला ना समजा हा पॉइझन, तर दीदीने तोच उचलला आणि खाल्ला. तर दीदी पहिले आउट झाली. परत आता परत आता मी परत मी चूज करते पॉइझन. इकडे नाही, इकडे पण चालू नको. असं एक खेळूया. स्टार्ट. डन. मेरी बारी. डन. नाही इतकं एवढं चूज. डन. मी चूज कर, खाल्ल्यावरती सांगणार. नो म्हणतो येस. अगेन आय एम द विनर. मी खूप जास्त आयुष्यात पॉइझन खाल्ले. म्हणजे काय कडू लागते? नाही ग, तो फक्त ट्रेंड आहे. कोण पहिले आउट होतं हे बघायला. हा चूज कर तू आता. चूज कर यातून कोणतं. अजून नाही झालं. अजून मी उचलला नाही. हा पॉइझन आहे. यस. इसे कहते हैं लक. तर आम्ही ना हे ओपन केलेलं आणि यात काहीतरी आहे पझल कारण इथे लिहिलेलं. पण मी खोलून बघते आता यात काय आहे. सरप्राईज. मी तर रॅन्डमली असं मागवलेलं आहे. मला असं खायची क्या पता क्या है. ओह ते रिमूव्ह करतो. Did you know flamingo feathers get their coloring from pigments found in their diet, which typically consists of shrimps? असे बनवायचं ओपन त्यातून आणि असं बनवायचं. इधर दिया फ्लेमिंगोचं पिक्चर, तसं हे जॉईन करून बनवायचं. क्यूट. लहानपणी असं सगळं करायचं. दिलंय ना हे 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 ठेवायला खाली. हे पण रिमूव्ह होतं ना. इसके ऊपर हे हे बघ, हे दिसतंय जागा इथे. हे कट करून त्याच्यावरती हे उभं करायचं. गाइस सोनलने बनवलेली आहे. पझल सॉल्व केलाय फ्लॅमिंगो. वा आता तो उडेल असा. खूप डिफिकल्ट होतं यार, पण ते सोनलने सॉल्व केलेलं आहे. सो हे कुठे लागतं माहिती नाही. ओ हे कुठेतरी अजून आहे भाई. इतना तो नहीं हो सकता, ते टूटते. बस गाइस आज के लिए इतना ही शो. आता हे फेकणार कचऱ्याच्या डब्यात. ट्रू. तर गाइस आज आम्ही प्रतीक्षा फॅन्सी फॅब्रिक इकडे आलेलो. मी दाखवते तुम्हाला. आम्हाला झाला येऊन जमाना झाला आमच्या गप्पा रंगल्या. इथे आलेलो आम्ही प्रतीक्षा फॅन्सी फॅब्रिक मध्ये. आणि इथे माझा आउटफिट ताईने स्टिच करून दिलेला आहे. सो तो मी उद्या सोनलचा मी दीदीवर लुक करणार आहे, तर त्यावर थँक्यू ताई. आणि खूप छान आहे. आणि रील मी शॉर्ट्सवर आणि इन्स्टावर पोस्ट करणार, तर त्यातून नक्की. म्हणजे इकडे सगळे फॅब्रिक आहेत आणि लेस पण आहेत. फॅब्रिक म्हणजे सगळ्या आणि नऊवारीचे पण फॅब्रिक आहेत. हा
सगळे आउटफिट तुम्ही स्टिच करून घेऊ शकता आणि खूप सुंदर केलं आहे. मी फक्त फोटो पाठवला आहे, तसाच हुबेहूब शिवून दिलेला आहे मला. सो थँक्यू सो मच. आता घरी जाऊन दाखवतो आम्ही. मी तर एक्साइटेड आहे, ते वाट बघणार. मी तर मम्मीला रॅम्प वॉक करून दाखवेन ना घरी गेलं. थँक्यू. चला बाय बाय. आम्ही आलो आणि आम्ही परत पण चाललो जेवायला. आमचं आलेलं आहे फूड आणि फायनली आफ्टर लॉंग टाइम खाली पास्ता पण आला आहे आणि हे तर बाली बीच असं काहीतरी मागवलं आम्ही. बघू टेस्ट करून. तर गाईज इथे आम्ही बोलू नाही शकत कारण की ते सॉंग्स चालू असतात. बंद झालेले आता परत लागला आणि आमचं झालं आहे खाऊन आणि आता आलं हे बिल 1050. आम्ही जेव्हा येतो ना असं आपण काय ॲक्टिव्हिटीला जातो तेव्हा कमी होतं. तेव्हा लिटरली आमचे कमी होतात. पण हिला यायचं होतं फटाफटला. मॅगडीला का नाही जायचं होतं कारण की खूप जास्त लांब पडतं. खूप मला गाडी चालवायला तिला ताकद नव्हती कारण की ऑलरेडी आज आम्ही जसं की बघितलं बाहेर जाऊन आलो आम्ही. एवढा लांब पनवेलला गेलेलो आम्ही आणि परत मी गाडी चालवून मला नाही ताकद होती म्हणून मी इथेच जवळपास आलो. जे शूटचे पैसे कमवले ते गमावले ते खाऊन अर्धे. तर ठीक आहे कधीतरी आम्ही दोघं येतो. आणि आता आमचा फेवरेट पार्ट तुमचं पण आहे का? आणि हे लोक इथे ना ऑटोमध्ये देतात. आम्ही होतो स्कूटीमध्ये, लोक ऑटोमध्ये. किती बघा दिलं कमी आहे ना. पेमेंट. हाय गाईज. तर आज मी आणि मम्मी आलेलो आहोत द लुक स्टुडिओला. सो खूप वर्षानंतर मम्मीला घेऊन आली आहे आफ्टर लॉंग टाईम. वर्ष तर झालं असेल. 2 वर्ष म्हणजे मम्मी सलॉनमध्ये नाही गेली. तिसऱ्या महिन्यात आम्ही द लुक स्टुडिओमध्ये मम्मीचं जरा मेकओव्हर चेंज करायला आलो आहे. लेट्स सी. कारण की मम्मीचा ना मम्मीचा लवकरच बर्थडे पण आहे. त्याच्यामुळे मी मम्मीला बोलली की या समथिंग डिफरंट म्हणजे हेअर कलर करूया आणि थोडंसं हेअर कट करूया. सो फायनली इथे डन झालेलं आहे. मम्मीचं कट पण केलं, हेअर कलर पण केला, मस्त केला, छान दिसतं. तिला म्हटलं फ्रंटने पण कट कर. ते काय ठेवणार आहे मी अशी घेते पण असंच बांधणार. ठेवायचं ना थोडंसं बड्डे लुक, थोडासा चेंज. कुठचं काहीतरी हां थोडेसे असे थोडेसे काहीतरी वेगळं वाटलं असतं. काय माहिती नाही कसं चांगलं दिसेल. मला नाही पुढून असं कट केलं असं चांगलं वाटलं असतं. असे पण टायच करणार काम करताना किंवा काय करताना डिस्टर्ब. हाय गाईज, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. आणि मी मस्त परी दिसते आणि परी इथे आमची आहे. इथे सगळे आमचे मस्त स्टुडंट्स बसले आहेत. आज त्यांचा मॉडेल डेमो आहे आणि फर्स्ट त्यांची मॉडेल मी आहे. सो आज सोनल माझ्यावर लुक करणार आहे आणि आउटफिट वगैरे मी दाखवेनच कसं आहे वगैरे आणि लुक तर तुम्हाला दिसेल. तर हा माझा बिफोर फेस आहे, बघून घ्या. आफ्टरवर्ड्स मी अजून चमकणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आता सगळे जेवायला बसले. तिथे दीदीचा ऑलमोस्ट मेकअप झालाय, फक्त लिपस्टिक बाकी आहे. आणि आता मी चालली आहे जेवायला. हे इथे जेवतात आणि मी जाते घरी. प्रेसेस टाइम. सू काय चिकन आणलंय, जवळा, बटाटा आहे, डोसा आहे, डाळ भजी, परत टोमॅटोची चटणी आहे.
आता मी जाते, बाय. आम्ही जे सेटअप केलेलं बिफोर व्हिडिओला आता तसंच सेटअप करायला. तेव्हा सोनलने नाही मी केलेलं आणि आता आम्ही परीला सांगतो आणि परीकडून काहीच होत नाहीये, काय कामाचं नाही. निघा खाली या. आता परत नेक्स्ट अटेम्प्ट करत सोनलच परत चढणार आहे वरती आणि लावणार आहे सगळं. या जेजुरीला चाललंय बाबा, मान मोडायची तिची. झालं आम्ही बोलून घेतलेलं आहे. त्यांनी भरपूर तारीफ केलेली आहे आजच्या सोनलने जो मॉडेल डेमो दाखवलाय आहे लुक. तर खरंच आवडलं का तुम्हाला सगळ्यांना? खूपच. आणि मला फुल गॅरंटी आहे, फुल खात्री आहे की ह्या सगळ्या आपण अशाच लूट करणार आहे, कारण की आम्ही त्यांचा वर्क बघितलं ऑलरेडी. सो आम्हाला पूर्ण खात्री आहे बेस्टच देणार आहेत आणि ते तुम्हाला वर्क त्यांचा एक्झाम डेच्या दिवशी दिसणार आहे आणि तो मी ब्लॉग घेणार आहे. सो त्यात तुम्हाला कळेल की आपण स्टुडंट्सला किती प्रॉपर म्हणजे ट्रेनिंग देतो, की ते किती छान हुबेहूब जसं सोनल मेकओव्हर करते ना सोनल, तसंच या स्टुडंट्स करतात. सगळ्या बॅचचं सगळं तसंच करत आलंय आणि आपण करणार आहेत. कारण की आता माझे बाबा हुशार आहे, हुशार म्हणजे नेक्स्ट लेवल हुशार. सगळ्या लहान आहेत, सगळ्या कॉलेज गोईंग आहेत, पण सगळ्या हुशार आहेत. रात्रीचं जागून हेअरस्टाईल्स करतात, प्रॅक्टिस करतात. बोलतं ऍक्च्युली खूप या मेहनती आहेत, कारण की ते दिसतं, कारण की ते काम करतात, प्रॅक्टिस मला पाठवत असतात सोनलला की असं असं वर्क केलेलं आहे आणि त्याच्यामुळे खरंच तुम्ही खूप पुढे जाणार आहे. असंच काम करत राहा, आम्हाला विसरू नका, आम्ही पण नाही विसरणार. चला आता आपण करूया, आमचे रील्स वगैरे बनवायचे आहेत, आम्ही रील्स बॅकग्राऊंड हेच बघू शकता. जुगाड स्ट्रगल भरपूर. खूप पाऊस आहे त्याच्यामुळे शूट नाही नीट करतायत, पण लेट्स सी थोडंसं शूट घेईन. हा चला बाय बाय. उन्हात पाऊस पडतोय, क्या म्हणजे क्या बात है ये. म्हणजे आम्ही ते फोटोज काढतो आता. मस्त हा आउटफिट आम्ही घेऊन आलेलो. फॅब्रिक प्रतीक्षा फॅन्सी फॅब्रिक यांचं आउटफिट आहे, त्यांचं खूप सुंदर आहे. आणि हा सेट मी मिशोवरून मागवलाय, तर लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुम्हाला. मातापट्टी पण मातापट्टी. गाईज इथे आहे दीदीचा फोन आणि आता मी तुम्हाला माझ्या फेसने अनलॉक करून दाखवते. ठीक आहे, म्हणजे माझा फेस. ओके, दिसलं गाईज? हा वरती कर. हे लोक थांब, मी परत दाखवते तुम्हाला. पकड गाईज लुक. हे बघा लॉक आहे फोनला. हा हे बघा लॉक आहे. ठीक आहे, आणि आता माझ्या फोनने फेस लॉक. हे बघा बाबा. म्हणजे आम्ही एकमेकांचे फोन असे अनलॉक करतो. चला आता तिची व्हिडिओ काढतो. एक नंबर. शेकी शेकी काय मला नाही आवडत. आणि इथे मम्मीने कॉफी बनवून दिलेली आहे. हे बघ नाकाला काळं. अरे ते पूर्ण आहे. वाव, मम्मीने बनवली आहे कोल्ड कॉफी. आणि त्याला मला पण आहे का नाही? काय मला नाही त्याला. आई शप्पथ. तुला करते पण तुला नंतर करते. एक नंबर. पहिला हिचं हे असं नाही लावत, हे असं पसरून एकच ह्याच्यात धारीत आलं. अरे ते कारण की ते मग दिसत नाही ना म्हणून केलं. इथे पण लावलं, इथे पण. ते सुकून लागले की उठली. एक इंस्टाला बघितलं, तिच्या हात ठेवले, तिथे हात लावले मागा. खूप उधर हमारा एक नहीं मिल रहा है, उधर 8 चला आता दीदी साडी घालून पण दीदीला करायचं आहे. तुला करून देते मी. पहिला तू काय असतं मम्मी? काय असतं बाहेरचं? जंप फूड.
जंक फूड नसतं. मग काय जंक जंक फूड पुढे मारून पुढे जिम फूड असतं. जिम फूड अगं जंक जंक हा जंगलेलं जंगलेलं तसं जंक फूड. जंक फूड मग मी कधी ऐकलंच नाही जंक असं वर्ड. मी जंकच ऐकलंय. अर्धच ऐकते. तुझ्यासारखे व्हिडिओ मी काय जंकच ऐकलंय खरं जंक कधीच नाही ऐकलंय. काय बोलते जंक फूड ते बोलतात. मम्मी बोलत होती शिकले. मम्मी बोलत होती की काहीच नाही ह्याच्यात रिअल कॉफी रिअल मिल्क रॉ मिल्क रिअल फूड आहे. त्याचं बनवलंय म्हणजे बाहेर. दीदी खरंच वाटते लग्न झालंय. म्हणजे एकदम म्हातारी झालीस तू. काय पण बोलतो. अरे 30 वर्ष झाल्याशिवाय पोरी लग्न करत नाही आणि इथं 25 वर्षाच्या पोरीला बोलतेस बघता. जो तू लुक केलायस त्यावर असं वाटतं राजवाडी प्रॉपर राजवाडी मुलगी आहे. राजवाडी मुलगा पण असेल तरी ते राहू दे आता टाइमपास. पहिलं साडी घालून घे पटकन तिला आणि तू पिऊन घे. मग मी येते आणि तुला पियायला देते. साडी घाल चल. गुजराती पण वाटते का? हा गुजराती सो आणि मराठी पण वाटते. हा मराठीचा पण रिसेप्शन सगळे देश भरले या लुक मध्ये माझ्या. मराठीचा रिसेप्शन लुक असतो बघ तसं पण वाटतं. किती सुंदर दिसते. आता तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगा मी कशी दिसते. झालं पण हिचा पिऊन. मला दिला नाही मम्मीने. का नाही दिला सांग. कारण ही जेव्हा आम्ही बनवतो तर बोलते का बनवलं. मी सांगितलेलं तुम्हाला बनवायला आणि नाही बनवलं तर परत बोलतो अरे तुम्हाला कॉमन सेन्स पाहिजे मी पिणार. आय हॅव 2 पर्सनॅलिटीज. दोन्ही वेळेला मी आणि दोन्ही वेळेला भांडूनच बोलते. हे प्रभू हे हरिराम मस्त क्या है. मस्त मस्त. एवढा पूर्ण ग्लास संपवलास. छान आहे. आता मी परत ब्लॅकच वेअर करणार आहे. ब्लॅक साडी वेअर करणार. ब्लॅक लवर ब्लॅक तुला काय काढायचं नाही ह्याच्यात. मग लावायला कसं सांगितलं. काय करू याच्यात व्हिडिओ. तुला किती व्हिडिओ काढायचे आहेत मलाच नाही समजत. जेव्हा पण लुक करते ना तिचे व्हिडिओजच नाही संपत. काय करू. आणि मी जेवल्यानंतर काय नाही. चला झालं काढलं बस रिमूव्ह करतो. आणि आता साडीवरचं पण करते. एवढे लुक झाले मला खूप जास्त कन्फ्युजन आहे. मेरी शादी में मैं क्या कैसा करूँ. तो बघायला लग्नात काहीतरी डिफरंट असेल दीदीच्या. काय नाही डिफरंट सगळं सेम असेल. आधीच कशाला तुम्हाला सांगू. काय असेल बोलतात पण सगळे इन्फ्लुएन्सर एकदम साधे सिम्पल असतं. तर सिम्पलच असणार. काही ओव्हर नसणार. आय एम नॉट सिम्पल. थोडंसं चेंज असेल. माझ्या सगळ्यांनी बघितलं असेल माझं काही ना काहीतरी युनिक असतं आणि मला आवडतं. थोडं डिफरंट करणार. थोडं डिफरंट ऑब्वियसली आउट ऑफ आर्टिस्ट सोनल चव्हाणची बहीण आहे. सो मी बेस्ट गाईज अजून लुक येणार आहे एक साडीवरचा लेडी क्राफ्ट म्हणजे स्वप्नाताईनी थोडी सुंदर साडी मस्त असं साडी दिली आहे. आणि त्या साडीवरती मी लुक करणार आहे दीदीचा प्रॉपर महाराष्ट्रीयन. तर तो पण लुक येणार आहे. तर त्यासाठी पण स्टे ट्यून. आणि उद्या एक डार्क स्किनवरती स्टुडंट्सला बघायचा आहे लुक. सो त्यामुळे मी फेसवर म्हणजे डार्क स्किनचेच त्याच्यावरती एक प्रॉपर असा त्यांना मेकअप लुक करून दाखवणार आहे. सो जेणेकरून त्यांना समजेल की कसं डार्क स्किनवरती मेकअप करायचा. बिकॉज स्टुडंट्स आहे तर नाही वाटत. म्हणजे ॲज अ मेकअप आर्टिस्ट मला माहिती आहे की इट इज असं छान व्हायला वाटतं. असं छान. हां
हा हिने आता काय केलं माहितीये, हे बघा. ए माझे नेल्स नका बघू लेकचे. चल ना. त्यानंतर अजून एक लुक असणार आहे आणि मग दीदीचा लुक असणार आहे. असे मम्मी दोघींना 3 लुक्स आहेत. सो नक्की बघा. चला तू काढ ना, तुझं काय करतेस तू? बघितलं संपत नाही. काय करू? ती बोलते ना, ती कोण क्रांती रेडकर ना. काय करू मी, काय करू मी हिच. म्हणजे एक व्हिडिओ काढून माणसाला शांती अजून भेटतच नाहीये. काय करावं तुम्ही सांगा. अच्छा चाव चाव. चला बाय. बस झालं. इतना सोनल का पर्सनैलिटी बहुत बाहर आ चुका है. अब नहीं, अब बस. आज नॉर्मल आहे दीदी. इथे सोनलला PR पॅकेजेस आले जस्ट गोल्ड कडून. एक मोका शेट बिस्किट नाही. हा बिस्किट 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 मोका. मोका सगळ्या लोकांनी. हा आणि एक सेटिंग स्प्रे अल्कोहोल फ्री बघू. कारण की ह्याच्यात अल्कोहोल असतो. सेटिंग स्प्रे मध्ये अल्कोहोल असतो. आणि आज एक मॉडेल डेमो आहे. मॉडेल डेमो स्टुडंट्सला बघायचं होतं. आज आहे मॉडेल डेमो सेकंड. स्टुडंटला बघायचं होतं डार्क स्किन वरती. सो म्हणून त्यांची एक मैत्रिणीला बोलवलंय आणि तिच्यावर आज करणार आहे मी. डार्क स्किन वरती म्हणजे कसा लुक दिसतो ते त्यांना माहिती नसतं. सो म्हणून त्यासाठी आपण आज तिच्यावर लुक करणार आहे. ॲक्च्युली सिमिलरच असतो बट असतं ना कसं दिसणार आणि कसं यूज करायचं, कुठला कसा शेड क्रिएट करायचा आहे ते त्यांना प्रॉपर नीट बघायचं होतं. सो म्हणून आज आपण तिच्यावर लुक करणार आहे. सो तुम्हाला दिसतच. त्यांच्या मानेवर पण असतं ब्लॅक मध्ये तिथे पण कलर करेक्शन करायचं मगच फाउंडेशन. नाही तर काय दिसणार, फाउंडेशन काळा झालेलं दिसणार. मग अशाने काय होतं माहितीये, तुमचं काम खराब आहे असंच दिसत आहे. तिथे लुक आणि पाऊस पण आलेला आहे. मस्त लुक झाला, छान दिसतंय. और इधर बारिश आ रहा है. झाला बघितला डार्क स्किन कळाला ना. आता करणार ना तुम्ही. तुम्ही पण सगळ्याच करणार ना. आता इझी वाटतंय का अजून पण हार्ड वाटतंय? आता असा करतील ते मेकअप. चिटकी बजा के तो ट्रांजिशन असतो ना असं. हो गया मेकअप वैसा मेकअप कर दिया. चिटकी बजा के हो गया मेकअप. करायची गरजच नाही. मस्त झालं मेकअप. फ्लॉलेस वाटतं. ब्लश कुठला शेड, कॉन्टोर कुठला शेड, आय मेकअप कुठला शेड, लिपस्टिक कुठला शेड, ॲज अ नॉलेज आलंय का नाही? आलंय. आता आपण डार्क इथे आईज वर काय लाईट करू शकतो का? नाही. ब्राईट कलर्स नाही देऊ शकत. आपल्याला डार्क मध्येच ठेवायचं. लिपस्टिक पण आपण ब्राईट देऊ नाही शकत, डार्क मध्ये. ठीक आहे. हा सटल लुक झालाय मस्त. आणि असे ब्राईड वगैरे एंगेजमेंट ब्राईड वगैरेला असेच लुक आवडतात. मस्त. तुम्ही पण तुमचे असे ब्राईड झाले तर. ही तर मला ब्राईडच वाटते. चला लग्न करूया. नवराच नाही. शोधलाय का शोधायचं आहे? अच्छा शोधायचंय. सगळे त्याच कॅटेगरी मधले. भेटत नाही आजकाल तशी मुलं राहिलीच नाही. आजकाल तशी मुलं राहिलीच नाही ती आपण शोधू शकतो. सबको प्रिन्सेस ट्रीटमेंट चाहिए. अरे यार. तर गाईज 2 दिवसाचे स्टार्ट होता. तर 2 दिवस मॉडेल डे डेमो झालेत. अजून 2 दिवस बाकी आहे.
तर काल माझं बघितलं, आज त्या टास्किन आपण जसं डिसाईड केलेलं स्टुडंट्सला हवं तर ते झालं. आणि आता आम्ही घरी आलो. मी मस्त आराम केलेला. ॲक्च्युली माझं थोडं लगेच काल लुक झाला आणि आज मी लगेच हेल्थ माझी डाऊन होती. आज मी झोपून काढलेला. बट मला खुश करण्यासाठी माझ्या पप्पांनी लिची बुकेज आणले आणि ते पण एवढे. अरे किती आहेत सोनं, भरपूर आणलाय पप्पाने, खूप आणलाय. आणि पप्पाने अर्धेजण एडेच बनवतात. बघताय खराबवाले दिले, सगळे खराबवाले आहेत बघ त्याला. आता हे मी पप्पांना, आता मी दाखवायला बाहेर गेली ना तर मम्मी ओरडेल पप्पांना की एवढं सगळं का एकत्र आणतात. हे आणलंय, चेरीज आणलंय. मी हे खाते, सोनल हे जास्त खात नाही म्हणून पप्पांनी चेरीज आवडतात. आवडतात. आता मी मोठी झाली आहे दीदी, आधी मी लहान होती म्हणून मला काय नाही आवडायचं. आता हे मी दाखवणार आहे मस्त होतं. आणि लिची पण आहे, दाखवते. आता यांना मी काय दाखवणार आहे. आता पप्पा ओरडणार मम्मीचं. स्क्विड गेम सीझन 3 आयपॅडवर. अजूनपर्यंत एवढं काय हॅपनिंग नाही. मी मेन त्या सस्पेन्स साठी बघते आणि अजून काय बघितलं. तिकडे ओरडा स्टार्ट झाला. चला नंतर भेटते. लिची बोलते, चेरी पण आणली, ती दाखवते. चेरी हे पण 250चं आणलं आणि लिची पण 250चं आणलं आणि सगळे खराब निघाले. लिची सगळे. मग ओरडते की घेऊन जा परत त्यांच्याकडे. पप्पा बघून घेतच नाही, तू पैसे देतात आणि येतात. असं कसं करू शकतात. अशीच असतात प्लीज. काय काय पुरुष असतात चिकट, सगळं परफेक्ट बघून हे घ्यायची. म्हणजे असं बोलत नाही, घेणारा चांगली सवय पण आहे ती, नाही ते असं फसवतात. मी आणले, मी ठेवलेले वाटी आण. चेरी.